सोडून गेलात आम्हाला असं? बघताय ना घराची काय अवस्था झाली. डोळ्यातून पाणी आलं तर तुम्ही पुसाय नसणार या विचारानं मला रडायला पण येत नाही. मी नाही देणार तुम्हाला त्रास. प्लीज तुम्ही लवकर या. तुम्ही असतोवर ना मी घरातल्या सगळ्यांची काळजी घेईन. तसं तुम्ही भाऊंची तत्व पाळली तशी मी पण पाळी. आपल्या घरासाठी पाहिजे ते सगळं करी. फक्त तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे. आता आलेल्या या पैशांच्या संकटातून कसं बाहेर पडू तुम्हीच सांगा. काय पैसे घेऊन कुठे चाललायसा? लाईटीचं बिल भरायचं ना. होय की होय. तुमची बहीण लय तोऱ्यात म्हणली होती की माझ मी भरते म्हणून. मग भरू दे की तिला. तुम्हाला का टेन्शन आले? आता तिच्याकडे कुठनं येणार आहेत पैसे? तर तुमच्याकडे तर कुठे येणार आहेत पैसे? कुठनं येणार म्हणजे हे काय? हे माझ्याकडचे आहेत. तुमच्याकडे कुठे येणार आहेत? म्हणजे तुमची बहीण लय पुढं करालती की. आता बघू कशी भरते लाईट बिल ती. ते तुमच्या आजोबांची काय तत्व बित्व विकून भरायला येत असलं तर भरू दे, नाहीतर बसू दे अंधारात. अगे दीपे, ती अंधारात बसल्यावर आपण काय उजेडात असणार आहे? अगं आपल्याला पण अंधारात बसायला लागेल. चालतंय मला. मी अंधारात बसीन आणि उकडायला लागलं तर ह्याच पैशांनी वारा घेईन. पण लाईट बिल भरायला तिला पैसे देणार नाही. हे बघ दीपे, तू एवढं टोकाला जाऊ नकोस. हे बघ, या टायमाला देऊया, पुढच्या वेळी बघूया ना आपण. ही पुढचीच वेळ आहे असं समजा, पण तिला पैसे देणार नाही. आणि तुम्हाला जर का बहिणीचा भाऊंचा आईचा पुळका येत असला नाही तर तुम्ही आणि मी लक्षात ठेवा. हो बरं, ठीक आहे ठीक आहे. तू मला सांग, तू काय करणार आहे पैशाचं? काय पण करेन. उधळीन नाहीतर शॉपिंगला जाईल. अहो आपल्या अथर्वला कॉन्व्हेंटच्या शाळेत घालायचं म्हणून मी पैसे सटवायला लागल्या आणि तुम्ही करा दानधर्म. तू दान धर्म कुठं करालो तेव्हा? स्वतःच्या घरातच द्यायला लागले ना पैसे. ह्या खोलीच्या बाहेर तुम्ही जो काय खर्च करशील नाही तो माझ्यासाठी दानधर्मच आहे. कळलं? आणि ती काय असते ना स्त्री पुरुष समानता विमानता खोलीच्या बाहेर. इथं फक्त माझं ऐकायचं. कळलं? ठेवा कपाटात. दीपे, ठेवा. दीपे माझा ऐक. काय सांगू नका. अगं ऐक, काय बोलू नका तुम्ही. गवसा हळू बोलायचं. हळू बोलायचा. अरे वा, आज देवीनं काय आशीर्वाद दिला वाटतं. आमचं पोरग स्वतःहून पुस्तक घेऊन अभ्यासाला आले. हा काय? हे एवढं पैसे तुझ्याकडनं कुठनं आलं? हा, कुणाचं घेतलंस? कुणी दिलं तुला? मी काय विचारते तुला, कुठून आणलेस एवढे पैसे?
अथर्व, मी काय विचारते इकडे, मी काय विचारते तुला, मला सांग पैसे कुठून आणलेस तू? हा, दाद्यानं दिलं, वहिनीनं दिलं, अरे आज किती प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चाललाय. दम खा जरा. निशानपणा करू नको. कुठून आणलं सांग चटदेशी. आमच्या कपाटात होते. पॉप्स पैसे द्यायला आलते, खरं मॉम्स म्हटली अजिबात द्यायची नाही. त्या सावीला काय करते ती करू दे, माझ्या फी साठी साठवायचे म्हण. मी असताना रडायची गरज नाही. हे घे पैसे आणि भर लाईट बिल, सगळं भर. कुणाला कळायचं पण नाही. आळी मिळे खूपची, आपला आयुष्य आपल्यातच. आता सगळं सॉर्टेड आहे ना. होय तर सगळं सॉर्टेड आहे. पण आधी एक काम कर, हे पैसे तू जिथून आणलंस ना तिथं परत नेऊन ठेवायचं, कळलं? पण लाईट बिल भरायचं आहे ना. त्याचं टेन्शन तू कशाला घेतो? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले आई बाबा आपल्यासाठी जे करतात ना ते नेहमी चांगल्यासाठीच करतात. हा, त्यामुळे असं परत कधी काही करायचं नाही. चोरी करणं किती चुकीचं आहे, हाय की नाही? मग आणि तू कशाला टेन्शन घेतो लाईट बिलचं? हा, तुझी सावी आत्या आहे ना, की अशी छू मंतर जादू मंतर करून असं लाईट बिल भरते ना, बघच. प्रॉब्लेम असल्यावर नेहमी असंच म्हणतात. मला माहिती आहे लाईट बिलाला लय पैसे लागणार आहेत. तू कुठून आणणार आहेस? मी ते